नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे, पण अनेकदा थोडा बाजूला राहतो. म्हणजे त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम. आपण महाराजांना सहसा महाराष्ट्रापुरतंच पाहतो, नाही का? अगदी खरंय, पण त्यांची दृष्टी खूप व्यापक होती. हो. तर आज त्यांची ही दूरदृष्टी दक्षिणेत कुठवर पोचली होती याचाच आपण आढावा घेणार आहोत. अगदीच. आपल्याकडे त्याबद्दल बरेच स्रोत आहेत. म्हणजे बखर आहे, सभासद बखर, मग परकीय प्रवास वर्णनं आहेत, शिलालेख सापडलेत, किल्ल्यांची माहिती आहे. अच्छा. या सगळ्यावरून आपल्याला कळतं की महाराजांचं लक्ष फक्त पश्चिम किनाऱ्यावर नव्हतं. त्यांनी थेट कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत आपलं वर्चस्व कसं वाढवलं हे दिसतं. बरोबर. तर मग आज याच स्रोतांच्या आधारे आपण महाराजांच्या या दक्षिण मोहिमेमागचा नेमका हेतू काय होता, कोणती आव्हानं होती आणि त्याचे परिणाम काय झाले हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया 1676-77च्या आसपासच्या परिस्थितीपासून. महाराजांनी त्यावेळी दक्षिणेकडे जायचं का ठरवलं असेल, काय वाटतं? मुख्य कारण म्हणजे बघा, विजापूरची जी आदिलशाही होती ना, तिची दक्षिणेतली पकड खूप ढिली झाली होती. म्हणजे 1672 मध्ये अली आदिलशहाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिथे अंतर्गत कलह, म्हणजे काय म्हणतात त्याला, दरबारी गटबाजी खूप वाढली होती. अच्छा, म्हणजे एक राजकीय अस्थिरता होती तिथे. हो, अगदी. आणि ही अस्थिरता महाराजांसाठी एक संधी होती. दक्षिणेकडची साधनसंपत्ती आणि जी मोक्याचे किल्ले होते ते स्वराज्यासाठी मिळवणं गरजेचं होतं. म्हणजे केवळ ती राजकीय पोकळी भरायची नव्हती फक्त. नाही, त्याच्यामागे एक मोठी रणनीती होती. काय होती ती? पूर्वेकडचा जो कोरोमंडल किनारा आहे त्यावर नियंत्रण मिळवायचं, म्हणजे आदिलशाहीची आर्थिक नाडी अवळली जाईल. अच्छा. आणि विशेषतः मध्य पूर्वेतून जे लढाऊ घोडे यायचे त्यांचा पुरवठा थांबवणं फार महत्वाचं होतं, कारण पश्चिम किनारपट्टी तर महाराजांनी बऱ्यापैकी ताब्यात आणली होतीच. बरोबर. मग यासाठी त्यांनी काही राजकीय डावपेच नक्कीच वापरले असणार, हो की नाही? हो, नक्कीच. 2 खूप महत्वाचे करार केले त्यांनी. एक म्हणजे दक्षिणेत जो मुघल सुभेदार होता बहादूर खान, त्याच्याशी तात्पुरता तटस्थतेचा करार केला. म्हणजे उत्तरेकडून धोका नको. अगदी. धोका कमी झाला. आणि दुसरा जो अत्यंत महत्वाचा होता तो म्हणजे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी मैत्रीचा तह. अच्छा, कुतुबशहाशी. हो, त्यांचे जे मंत्री होते मदण्णा आणि आकण्णा, त्यांच्या मदतीने हा तह यशस्वी झाला. मग या तहामुळे नक्की काय फायदा झाला स्वराज्याला? खूप मोठा फायदा झाला. नुसती फौज आणि पैसाच मिळाला असं नाही, तर दक्षिणेत रसद पुरवठा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोफखाना. हो, किल्ले जिंकायला तो हवाच. अगदी. त्याची खूप मोठी मदत मिळाली. आणि फेब्रुवारी 1677 मध्ये हैदराबादमध्ये, म्हणजे तेव्हाचं भाग्यनगर, तिथे महाराजांचं जे भव्य स्वागत झालं ते याच मैत्रीचं प्रतीक होतं. आणि मग प्रत्यक्ष मोहीम ती कशी सुरू झाली? मोहिमेची सुरुवातच एकदम जोरदार झाली. जानेवारी 1677 मध्ये येळबर्गाजवळ. येळबर्गा? हो, तिथे हंबीरराव मोहितेंनी आदिलशाही सरदारांचा मोठा पराभव केला. यामुळे कोप्पळचा किल्ला आणि तो सगळा परिसर ताब्यात आला. अच्छा. त्याला दक्षिणेचं प्रवेशद्वार असं म्हटलं जायचं. त्यामुळे पुढे कर्नाटकात प्रवेश करणं सोपं झालं. बरोबर. यानंतर मग त्यांनी थेट दक्षिणेतल्या महत्वाच्या किल्ल्यांकडे मोर्चा वळवला असणार. हो, यातला सर्वात महत्वाचा किल्ला म्हणजे जिंजी. जिंजी? हो, ऐकलंय. तिथला जो आदिलशाही किल्लेदार होता ना, तो अंतर्गत वादामुळे जरा अडचणीत होता. त्याने मग वाटाघाटी केल्या आणि मे 1677 मध्ये किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला. अच्छा, वाटाघाटीतून मिळाला. हो, आणि मग महाराजांनी त्या किल्ल्याची पुनर्बांधणी इतकी मजबूत केली की युरोपियन सुद्धा थक्क झाले होते असं म्हणतात. बापरे. आणि हाच किल्ला पुढे मराठ्यांची दक्षिणेतली राजधानी बनला. हो ना, पण वेल्लोरचा किल्ला जिंकणं मात्र सोपं नव्हतं असं मी वाचलंय. बरोबर आहे. वेल्लोरचा किल्लेदार काही शरण यायला तयार नव्हता. त्यामुळे किल्ल्याला जवळपास 14 महिने वेढा द्यावा लागला होता. 14 महिने? हो. अखेर ऑगस्ट 1678 मध्ये तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. याशिवाय वल्लभगड आहे बेळगावजवळ, किंवा भीमगड आहे गोवा सीमेवर, हे किल्ले महाराजांनी आधीच जिंकले होते किंवा बांधले होते. म्हणजे त्यांची दक्षिणेत उपस्थिती होतीच. म्हणजे ही मोहीम फक्त किल्ले जिंकण्यापुरती नव्हती. हो, त्याला प्रशासकीय आणि सामाजिक बाजू पण होती. बरोबर आहे. नक्कीच. महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशात लगेच प्रशासकीय व्यवस्था उभी केली. रघुनाथ पंतांसारख्या अनुभवी माणसाला सुभेदार नेमलं. अच्छा. महसूल गोळा करायला सुरुवात केली. अंदाजे 20 लाख होण, म्हणजे त्यावेळची सोन्याची नाणी, एवढं उत्पन्न मिळालं असं म्हणतात. आणि नव्यानं सैन्य भरती पण केली.
इथे एका फार महत्वाच्या आणि क्रांतिकारी निर्णयाचा उल्लेख करायला हवा मला वाटतं. कोणता? ऑगस्ट 1677 मध्ये, म्हणजे जेव्हा डच लोकांना कोरोमंडल किनाऱ्यावर व्यापारासाठी कौल दिला, म्हणजे परवानगी दिली, हो, तेव्हा महाराजांनी त्यांना स्पष्टपणे गुलाम खरेदी विक्री करायला मनाई केली होती. अगदी बरोबर. त्या काळात गुलामगिरी सर्रास चालत असे, तेव्हा हा निर्णय खूप मोठा होता. हो ना? आणि याचबरोबर तिरुवन्नामलाईसारख्या ठिकाणी आदिलशाहीने जी मंदिरं पाडली होती त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे पण आदेश दिले. म्हणजे स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर केला गेला. आणि त्यांचे सावत्र बंधू एकोजी राजे, जे तंजावरला होते, त्यांच्याशी संबंध कसे राहिले? कारण बंगळुरू जवळचा एक 1669चा शिलालेख आहे, त्यात त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे प्रभाव आधीपासून होता तिथे. हो, होता. महाराजांनी वडिलांच्या जहागिरीच्या वाटणीबद्दल एकोजी राजांशी बोलणी करायचा प्रयत्न केला होता, पण ते काही तयार नव्हते. अच्छा. त्यामुळे मग संघर्ष झाला. नोव्हेंबर 1677 मध्ये वलीकंदपुरम इथे लढाई झाली. त्यात मराठ्यांनी एकोजी राजांचा पराभव केला. अर्थात नंतर तह झाला त्यांच्यात. म्हणजे ह्या सगळ्यावरून स्पष्ट दिसते की ही मोहीम फक्त लष्करी नव्हती. त्याचे परिणाम खूप दूरगामी होते, प्रशासकीय, सामाजिक. निश्चितच. आणि ह्या मोहिमेचं खरं महत्त्व कधी समोर आलं माहितीये? महाराजांच्या मृत्यूनंतर. कसं काय? जेव्हा औरंगजेबाने स्वराज्यावर प्रचंड आक्रमण केलं, रायगड मुघलांच्या ताब्यात गेला, तेव्हा जिंजी हीच मराठ्यांची राजधानी बनली. अच्छा. छत्रपती राजाराम महाराज तिथूनच 27 वर्ष लढा देत होते. म्हणजे ह्या मोहिमेने भविष्यातल्या एका मोठ्या संकटासाठी एक आधार तयार करून ठेवला होता. अगदी. जिंजीमधून मिळणारा महसूल, तिथून मिळणारी रसद आणि दक्षिणेत जे मित्रपक्ष तयार झाले होते, हो, जसं की केळदीची राणी चन्नम्मा, त्यांनी राजाराम महाराजांना नंतर मदत केली. ह्या सगळ्यामुळे मराठ्यांचा तो स्वातंत्र्य लढा टिकून राहिला. एका अर्थाने ह्याच मोहिमेने मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा आणि मुघल सत्तेच्या ऱ्हासाचा पाया घातला, असं म्हणायला हरकत नाही. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची ही दक्षिण मोहीम त्यांच्या त्या अफाट दूरदृष्टीची आणि त्यांचं जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं ते फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं याची साक्ष देते. म्हणजे जिंजीची पुनर्बांधणी, ती प्रशासकीय रचना, सामाजिक सुधारणा, सगळंच खूप प्रभावी आहे. हो ना. आणि ही सगळी माहिती आपल्याला मिळते कुठून? तर सभासद बखर आहे, शिलालेख आहेत, जेधे शाकावली आहे आणि फ्रँकॉइस मार्टिनसारखे जे युरोपियन होते त्यांच्या रोजनिशी पण आहेत. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर महाराजांनी दक्षिणेत हे इतकं भक्कम ठाण आणि हे मैत्रीचे संबंध निर्माण केले नसते तर औरंगजेबाच्या त्या अफाट सैन्यासमोर मराठ्यांचा लढा कसा उभा राहिला असता? खरंय. यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा.